नक्कीच आपण ओपनिंग जोडूया आणि दोन्ही संघाला सूचना आपण समोर लाईनअप केलाय त्या लाईनअपच्या मधूनच आपण दोन्ही खेळाडू जायचंय शिस्तबद्ध दोन्ही संघ राहायचंय नक्कीच जर आपण त्या शिस्तीचा पालन नाही केलं तर आपल्याला निश्चित पॅनलाइज केलं जाईल ही आयोजकाची सूचना आहे नक्कीच आपण सामना बघतोय मुंडेवाडी बना महागडवाडी संघाकडून ओपनिंग जोडी पाहतो आपण ज्ञानेश्वर आणि मंगलला पाहतोय खऱ्या अर्थाने दोन ओपनिंग जोडी पाहतोय पण दोन खेळाडू बलाढ्य खेळाडू म्हणले जातात ते भागवाडी संघापुढे त्याने भागवाडी संघाचा विचार केला तर लांबचा प्रवास करून निश्चित आलात दोन्ही संघ लांबचा प्रवास निश्चित करण्याला करते जगातील संघ तर एका बाजूला पनवेल जगातील संघ कशा प्रकारे लढत बघायला भेटेल आपल्याला पहिल्या दिवसात तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना पाहतो आपण नक्कीच वाघवाडी बनाम मुंडेवाडी जास्त विलंब घेऊ नका त्वरित सामना चालू करायचा आहे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मुंडेवाडी संघाकडून P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी संदीपला पाहतोय खऱ्या अर्थाने संदीपला सुद्धा माहित असेल 4 षटकाचा सामना आपल्याकडे असू शकतो त्या 4 षटकामध्ये कशा प्रकारे आपण गोलंदाजी करू शकतो हे निश्चित बघायला भेटेल कारण आपल्यापुढे कोणता संघ खेळतो वाघाची वाडी संघ ज्या संघाची गणना केली तर बौद्धिक टुर्नामेंट ज्याच्या नावावर असतील पनवेल विभागातील आज हा संघ असेल वाघवाडी संघ स्ट्राईकला अद्याप असेल मंगल नॉन स्ट्राईकला पाहू शकाल ज्ञानेश्वरला तर ज्ञानेश्वरचा विचार केला तर भरपूर टुर्नामेंट ज्याच्या नावावर असू शकतात तो खेळाडू आपण पाहतोय किती सामना चालू करण्यात नक्कीच P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी संदीप मुंडेवाडी संघाकडून पाहतो आपण गणेश बुरुजवाडी आयोजित हा तुम्ही थोरार पाहता गणेश बुरुजवाडी संघाच्या माध्यमातून हे निश्चित मी सांगू शकतो कपाली केशरी गंध तुम्हा आम छत्रपतीचा छंद एक मुखाने गाऊया जगदंब 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 किती सामना चालू होत आहे P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी संदीप असेल गोलंदाजी ट्रॅकवर आणि स्ट्राईकला अद्याप पाहू शकला आपण मंगलला पाहतोय नॉन स्ट्राईकला पाहू शकला आपण ज्ञानेश्वर कशा प्रकारे पहिला चेंडू फेकला जाईल मुंडेवाडी संघाकडून वाघाचवाडी संघापुढे की जर 4 षटकाचा सामना असेल 24 चेंडूचा अद्याप आपल्याकडे खेळ असू शकतो त्या 24 चेंडू मध्ये आपण किती धावांची बार खेळ करू शकतो हे निश्चित पहिल्या चेंडू मध्ये समजून येईल नक्कीच पहिला चेंडू उडवला गेला नक्कीच बोलच्या रनांमध्ये आला हा येतोय मंगलच्या बॅट मधून हँड समर लांब स्वागत केलाय वाघाचवाडी संघाकडून मंगलने किती चांगली बॅटिंग लाईन बघायला भेटते वाघाचवाडी संघापुढे कारण पहिल्या चेंडूवर फेकला गेला निश्चित 6 धावेसाठी पाडवला होता दुसरा चेंडू फेकला गेला किती धाव खर्च करू शकतो एकच धाव समाधान मानावं लागेल चांगली आहे गोलंदाजी कंबाईन गोलंदाजी बघायला भेटते संदीपच्या माध्यमातून कुठेतरी पहिला चेंडू फेकल्यानंतर नक्कीच मोठा फटका निश्चित आला पण चांगली गोलंदाजी केली तर जमदम एक धाव सुद्धा रोखू शकतो कारण मोठे फटकेपासून वंचित ठेवायचा असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी निश्चित करावी लागेल एक धाव सुद्धा आपल्याला महत्वाची असू शकतो त्या 4 षटकामध्ये आपण किती धावा वाचवायच्या हे निश्चित आपल्या गोलंदाजीवर बघायला भेटेल कारण 4 षटकामध्ये जमतेम 40चा आकडा जरी पार केला तरी दोन्ही संघात खेळण्यासाठी सज्ज होऊ शकतात कारण आपण 30च्या आकड्यापासून वंचित राहिला ना तर नक्कीच मुंडेवाडी संघ मजल मारू शकतो बघूया आपण तिसरा चेंडू कशा प्रकारे ज्ञानेश्वरकडे फेकला जाईल नक्कीच कोलरपती टाकलेला चेंडू LPWचा आउट दिला या पत्ता लागेल ज्ञानेश्वरला बॅक टू पडले ना ज्ञानेश्वर नक्कीच कुठेतरी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी बघायला भेटली संदीपच्या गोलंदाजीवर 6 धावा निश्चित खर्च केला होता पहिल्या चेंडूमध्ये दुसरा चेंडू सुद्धा चांगला फेकला होता पण 1 धाव मध्ये समाधान मानावं लागला आणि तिसरा चेंडू नक्कीच ब्रह्मस्थ वापरला गेला आणि ज्ञानेश्वरला परतावा लागला LPWच्या साहाय्याने नक्कीच अद्याप आपण न्यू बॅटर पाहू शकाल वाघाचवाडी संघापुढे गुरुनाथला वादोय कशा प्रकारे गुरुनाथ आपली बॅटिंग लाईन ठेवू शकतो आपल्या संघापुढे कारण अद्याप 3 चेंडू फेकून झाले 7 धावा आपल्या स्कोर बरोबर लागले तर नक्कीच जमते मग पहिल्या षटकामध्ये आपल्याला हाणामारी करायची असते त्या षटकामध्ये जमतेम 15 ते 16 धावा आल्या तरी आपला संघ थोडा वंचित राहू शकतो कारण ज्या षटकाची अपेक्षा आपल्याकडून असू शकते त्या षटकाकडे
आपण दुर्लक्ष केला ना निश्चित आपला संघ अडचणीमध्ये जाऊ शकतो. बघूया आपण चौथा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल गुणासाठी. नक्कीच चेंडूला सन्मान दिला गेला. गुणाला सुद्धा माहित आहे कारण अद्याप मंगलकडे स्ट्राईक रोटेट करून देणं माझं काम असेल कारण ज्याच्या बॅट मधून मोठा फटका निश्चित आला होता पहिल्या चेंडूवर. जमतेम ज्याच्या बॅट कडून अपेक्षा असू शकतील वाघावाडी संघाला जमतेम 40 आकडे जरी पार केला तरी सामन्यामध्ये थोडा चरस निर्माण होईल कारण दोन्ही संघ बलाढ्य संघात खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली पडते. मुंडेवाडी संघाची खऱ्या अर्थाने संदीप गोलंदाजीवर आहे पण कशा प्रकारे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय. नक्कीच पुन्हा त्यावर टाकलेला चेंडू नक्कीच बॅटला थोडा स्पर्श केला गेला आणि सहजासहजी चेंडूला 4 धावेसाठी पाठवला गेला. मागडे षटक फोडण्याचा प्रयत्न निश्चित वाघवाडी संघ करू शकतो कारण अद्याप धावफलकावर धाव पाहू शकाल आपण. 12 धावा लागली होता. नक्कीच उडवण्याचा प्रयत्न केलाय. झेल कॅरी करता येईल नक्कीच. एक धाव सहजासहजी कंप्लीट केली. दुसरी धावेचा सुद्धा प्रयत्न केला. तिसरी धावेचा सुद्धा प्रयत्न केलाय निश्चित. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. गुणाधाने मंगलच्या माध्यमातून 3 धावेच्या साहाय्याने पहिलं षटक संपुष्टात आलंय. 15 धावा धावफलकावर निश्चित लागल्या गेल्या. कुठेतरी महागडे षटक पडलं गेलं मुंडेवाडी संघापुढे कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर जमतेमा 15 ते 16 धावा यायच्या होत्या. त्या धावा निश्चित वाघवाडी संघापुढे बघायला भेटतात. त्या धाब्यांची गरज होती. त्या धावा निश्चित मंगलच्या बॅटमधून येऊ लागले ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार निश्चित बघायला भेटला होता. एक एक धाव सुद्धा आपल्याला महत्वाची असते. धावा कशा प्रकारे वाचू शकता हे निश्चित बघायला भेटेल. दुसरा गोलंदाज कोण असू शकतो मुंडेवाडी संघापुढे ज्याच्या नावावर जिम्मेदारी असू शकते कारण आपल्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर लागले तर दुसऱ्या षटकामध्ये जमतेम कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल कारण 30 सर्कलच्या बाहेर आता अद्याप आपण 5 खेळाडू पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू पाहतो आपण. त्या षटकाचा पूर्णपणे आपण सुवर्ण संधी केली होती. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मुंडेवाडी संघाकडे. दुसरा गोलंदाज पाहतो आपण सुनीलला पाहतोय. सुनीलला आता चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकाचा विचार केला संदीपने गोलंदाजी केली होती. 15 धावा कुठून काढल्या गेल्या पण दुसऱ्या षटकामध्ये सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो हे निश्चित बघायला भेटेल कारण 4 षटकाचा सामना पाहतो आपण. 4 षटकामध्ये जमतेम 24 चेंडूचा खेळ आपल्याकडे असू शकतो. त्या 24 चेंडूमध्ये जमतेम 40 जरी आकडा आपण पार केला तर आपल्याला थोडा वर्चस्व निर्माण करता येऊ शकतो कारण कशा प्रकारे आपण गोलंदाजी करताना ती गोलंदाजी सुद्धा आपण बघायला लागेल कारण एक एक चेंडू सुद्धा आपल्याला महत्वाचा असू शकतो. तो चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल मुंडेवाडी संघापुढे. नक्कीच चांगला चेंडू टाकला होता निश्चित. पहिला चेंडू हा ट्रॅकेट होता. पहिल्या चेंडूमध्ये निदाव चेंडूची संघ होत्या. चांगली गोलंदाजी संदीप कडून पाहायला सुनील कडून पाहायला भेटते. जर अशीच गोलंदाजी जर आपण पहिल्या सत्रामध्ये केली असेल तर कुठेतरी 15 धावेपासून आपण वंचित राहू शकला असता. जमतेम 8 ते 9 धावा आपल्या स्कोर बरोबर लागले असते पण कुठेतरी त्या धावांपासून वंचित राहण्याचा प्रयत्न सुद्धा केला. उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे. झेल कॅरी करता येईल का. नक्कीच झेल कॅरी केला गेला आहे. प्रताप लागला मंगलला. बॅक टू पवलेन मंगे. बॅटर पाहतो आपण विजयला पाहतोय. गजवाडी संघापुढे खऱ्या अर्थाने अद्याप विचार करायला गेला तर 15 धावा लागल्या. धावफलकावर कुठेतरी चांगली गोलंदाजी मुंडेवाडी संघापुढे बघायला भेटते. अद्याप 2 चेंडू फेकून झाले. 2 चेंडूवर निश्चित एकही धाव खर्च करत नाही. पहिला चेंडू निश्चित निधाव फेकला गेला आणि दुसऱ्या चेंडूवर सफलता निर्माण केली गेली मंगलच्या सहाय्याने. की चांगली गोलंदाजी बघायला भेटते सुनीलच्या माध्यमातून. अशा धावा जर आपण वाचवल्या गेल्या तर जमतेम 30च्या आकड्यापासून आपण वंचित राहू शकतो. आता बागाजवाडी संघापुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्याला आता की चांगली गोलंदाजी बघायला भेटेल पण ती बॅटिंग लाईन बघायला भेटेल का बागाजवाडी संघापुढे कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर जमतेम 15 धावा निश्चित आल्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे निश्चित बघावं लागेल. नक्कीच हा ट्रॅकर चेंडू होता आपण कुठेतरी चेंडूचा पूर्णपणे फायदा घेता आला नाही. सहजासहजी चेंडूला एक चेंडूमध्ये 1 धावेसाठी कन्वर्ट केला गेला. कुठेतरी विकेटचा पत्ता निश्चित असतं पण कुठेतरी विकेट किपर थोडी
साथ देत नाही आणि सहजासहजी एक धाव कंप्लीट केली. 16 धावा दापलकर लागली. एक एक धाव सुद्धा आपल्याला महत्वाची असू शकते. त्या धावा कशा प्रकारे आपल्या खात्यामध्ये ऍड होऊ शकतील हे निश्चित बघावं लागेल. उडवण्याचा निश्चित प्रयत्न केलाय कुठेतरी हा येतो या कुर्णाच्या बॅटमधून पहिला हँडसम चौकार. फक्त 5 धावा खर्च करतोय. सुनीला गोलंदाज कुठेतरी मोठ्या पटक्यासाठी वंचित ठेवला होता पण कुठेतरी ते पटके निश्चित यावं लागले. चौकार निश्चित आला पण कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागला सुनीलला. एक एक धाव सुद्धा वाचवावी लागेल. तथापि 2 धावा कंप्लीट निश्चित केल्या गेल्या. 2 धाब्याच्या सहाय्याने दाभोलकर धावा पाहू शकला पण 22 धावा लागल्या होत्या. ज्या धावा येऊ शकतील त्या धावा नक्कीच गुणाच्या बॅट मधून येऊ लागल्यात कारण धाब्यांच्या अपेक्षा वाघवाडी संघाला असू शकतील. जमतीम 4 षटकामध्ये जरी 40चा आकडा आपण पार केला तरी आपण निश्चित सामना जिंकू शकतो. नक्कीच चांगला ब्रह्मास्त्र वापरला गेला. सहजासहजी एक धाव कंप्लीट केली. कुठेतरी एक एक धाव आहे तिथे 2-2 धावा तुम्ही निश्चित देतात. त्या धाव्यांची तुम्हाला नक्कीच पुढल्या सत्रामध्ये किंमत मोजावी लागेल. त्या धावा जिथं एक एक धाव होते तिथे 2-2 धावा तुम्ही निश्चित देता. जर आपण चांगली फील्ड केली तर नक्कीच त्या धावत सुद्धा आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न आपण करू शकता. दुसरे षटक संपुष्टात आले. अद्याप दाभोलकर धावा पाहू शकला आपण 24 धावा पाहतोय. 0-0 सरासरी टीवर बागाजीवाडी संघ चालला. नक्कीच चांगली गोलंदाजी बघायला भेटते बागाजीवाडी मुंडेवाडी संघापुढे आणि चांगली बॅटिंग लाईन निश्चित बघायला भेटते. बीजा आणि कुर्णाच्या माध्यमातून 24 धावा दाभोलकर लागले. 12 चेंडूचा अद्याप खेळ समाप्त झालाय. 24 धावा दाभोलकर लागले. तिसरा गोलंदाज कोण असू शकतो मुंडेवाडी संघापुढे? नक्कीच कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल आपल्या गोलंदाजी बरं कारण अद्याप 24 चेंडूचा आपल्याकडे केलं होतं. त्या 24 चेंडूमध्ये आपण किती धावा वाचू शकतो हे निश्चित बघावं लागेल. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय रबीला पाहतो. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता पण कुठेतरी झेल कॅरी करता आला नाही आणि सहजासहजी विजय सारख्या फलंदाजाला आपण जीवदान दिलं. त्या जीवदानाचं सोनं निश्चित तुम्हाला पुढल्या सत्रामध्ये मोजावं लागेल कारण विजय सारख्या फलंदाजाला आपण झेल कॅरी करता आले नाहीये. त्या झेलची किंमत तुम्हाला एक एक धावेने मोजावी लागेल. त्या धाबा आपल्या बॅटमधून निश्चित येता पण विजयला कुठेतरी सुवर्ण संधी होती. त्या बॉल निश्चित चांगला बॉल टाकला होता पण त्या बॉलचा पूर्णपणे फायदा घेता आला नाही आणि सहजासहजी एक धाव कंप्लीट केली गेली. नक्की सोडवण्याचा प्रयत्न केला. झेल कॅरी करता येईल का? नक्की झेल कॅरी केले. परतावा लागला गुरुनाथला. बॅट विशालला बाजू बागाजीवाडी संघापुढे खऱ्या अर्थाने अद्याप 3 खेळाडू थांबायचे असलेला लागले. तर ज्ञानेश्वर मंगळ आणि गुरुनाथ चांगली गोलंदाजी निश्चित मुंडेवाडी संघ करतो पण धावा थांबवण्याचं काम सुद्धा आपल्याला करावे लागेल कारण अद्याप 2 चेंडू फेकून झालेत. एक धाव खर्च करतोय. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून बघायला भेटते. एक एक धाव सुद्धा आपल्याला महत्वाचे असते. धावा कशा वाजवायच्या हे नक्कीच आपल्या गोलंदाजीवर बघायला लागेल. विशाल असेल अद्याप स्ट्राईकला कशा प्रकारे हाणामारी करू शकतो विशाल. नक्कीच उडवण्याचा प्रयत्न केला. झेल कॅरी करता येईल का? नक्कीच एक धाव सहजासहजी कंप्लीट केली आहे. दुसरी धावेसाठी सुद्धा रुजू 2 धावा सुद्धा सहजासहजी कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. विजय आणि विशालच्या माध्यमातून 27 धावा दाभोलकर लागले. एक एक धाव जरी आपल्या खात्यामध्ये ऍड झाली तरी धावा सहजासहजी आपल्याकडे कन्वर्ट होऊ शकतात. त्या धावा कशा प्रकारे येतील हे निश्चित आपल्या बॅटमधून दिसून येतील. अद्याप ज्याच्या बॅटमधून 2 धावा निश्चित झाल्या स्ट्राईकला अद्याप असू शकतो विशालला. कशा प्रकारे आपण बॅटिंग लाईन ठेवू शकतो? नक्कीच चांगला चेंडू टाकला गेला आणि निधाव चेंडूची संख्या होते. कुठेतरी वाईट चेंडू सोडण्याच्या नादात सहजासहजी निधाव मध्ये कन्वर्ट झाला कारण चांगली बॅटिंग लाईन बघावी लागेल आता बागाजीवाडी संघाला कारण चांगली गोलंदाजी निश्चित पडते. मुंडेवाडी संघापुढे दोन्ही संघ बलाढ्य संघ मानले जातात या शृंखलेमध्ये. पुन्हा पुढवण्याचा निश्चित प्रयत्न केला होता. एक धाव सहजासहजी कंप्लीट. दुसरी धावसाठी रुजू होईल का? नक्कीच एकच धावेवर समाधान मानावा लागेल. एक धावेच्या सहाय्याने थोडा स्कोर हल्ला गेलाय. 28 धावा दाभोलकर लागले. अजूनही स्कोर जो पाहिजे होता तो स्कोर कुठेतरी बागाजीवाडी संघापुढे दिसून येत नाही कारण ज्या धाव्यांची आपल्याला गरज असते त्या धावा निश्चित आपल्या खात्यामध्ये आल्या कुठेतरी ते आपण धावा सहजासहजी मोजू शकता पण कुठेतरी त्या धावा निश्चित दिसून येत नाही. 28 धावा दाभोलकर लागले. अद्याप तिसरं षटक चालू असताना
तिसऱ्या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. नक्कीच उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला होता, कवायत करण्याचा भाग पडला ह्या बाहेरला. बाहेर चेंडूची सांगता होते, वाईटच्या साईने 29 धावा दापालकावर लागले. कुठेतरी धावा पाहिजे होते, त्या धावा निश्चित एक धाब्याने सहजासहजी आपला स्कोर थोडा वाढू लागला आहे. 29 धावा लागल्या दापालकावर. कुठेतरी आपल्याला 10-10ची सरासरी ठेवणं गरजेचं असेल. कशा प्रकारची सरासरी आपण आखता कीच निधाव चेंडू सांगता होते आणि तिसरं षटक संपुष्टात आलंय. 18 चेंडूचा अद्याप खेळ समाप्त झाला आणि 29 धावा दाबायला लागले. तर नक्कीच कशा प्रकारे आपण गोलंदाजी करता ही निश्चित चांगली आहे, कारण आपण जितकी गोलंदाजी चांगली ठेवाल तितका आपला संघ थोडा अडचणीपासून वंचित राहू शकतो. चांगली बॅटिंग लाईन आपण सुद्धा केली आहे तर आपला सहजासहजी संघ विजय दिशेने वाटचाल करू शकतो. पण ती बॅटिंग लाईन कुठेतरी वाघाचीवाडी संघापुढे दिसून येत नाहीये. खऱ्या अर्थाने 18 चेंडूचा अद्याप खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 29 धावा दाबायला लागले. तेव्हा 24 चेंडूमध्ये आपल्याला 40चा आकडा जरी पार केला तरी कुठेतरी सामना थोडा रोमॅन्टिक होऊ शकतो, कारण चौथा गोलंदाज आपण पाहू शकाल मुंडेवाडी संघापुढे प्रकाशला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल आपण. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो. पहिला चेंडू फेकला जाईल विशाल साठे. पहिला चेंडू निश्चित उडवण्याचा प्रयत्न केला, एक धाव सहजासहजी कंप्लीट केली. दुसरी धावसाठी रुजू होईल का? नक्कीच एक धाववर समाधान मानावं लागली. चांगली आहे फिट पाहायला भेटवलेलं मुंडेवाडी संघापुढे, कारण मुंडेवाडी संघाला सुद्धा माहित आहे जर आपण वाघवाडी संघाला पराभूत केला तर नक्कीच आपण कुठेतरी सामन्यामध्ये थोडा वर्चस्व निर्माण करू शकतो. कारण कशा प्रकारे आपण गोलंदाजी करतो तशीच बॅटिंग सुद्धा आपल्याला करावी लागेल, कारण जमते मग 40 आकड्यापासून वंचित ठेवला तर थोडा आपल्याला खेळण्यासाठी सहजासहजी एक धाव कंप्लीट. दुसरी धावसाठी रुजू होईल का? नक्कीच एकच धाव कंप्लीट. कुठेतरी जिथं एक धाव होती त्या धावा आपण सहजासहजी काढता, जिथं 2 धावा आहात तिथं सहजासहजी आपल्याला धावा घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. जर प्रयत्न केला नाहीये तर आपल्याला यश सुद्धा भेटू शकत नाही. कशा प्रकारे आपण त्या प्रयत्नाला सामोरे जाऊ शकेल का वाघाचीवाडी संघ? कारण चांगली गोलंदाजी बघायला भेटते मुंडेवाडी संघापुढे. अद्याप 31 धावा फक्त आणि फक्त लागले. कुठेतरी चांगली गोलंदाजी उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे. झेल कॅरी करता येईल का? नक्कीच झेल कॅरी केलाय. परतावा लागला विशालला. बॅक टू बॅलम विशाल और टू डीजे. न्यू बॅटर पाहतो आपण, अशोकला पाहतोय. खऱ्या अर्थाने आता काही चेंडू शिल्लक असतील आणि कशा प्रकारे आपण अनामारी करू शकतो हे निश्चित बघावं लागेल, कारण 4 षटकात आपल्याकडे सामना आहे. अद्याप जो स्कोर पाहिजे होता तो स्कोर कुठेतरी दिसून येत नाही वाघवाडी संघापुढे, कारण जमतेमा 24 चेंडू मध्ये 40चा आकडा जरी पार केला कुठेतरी नक्कीच हा ट्रॅकर चेंडू होता, उडवला गेला प्रहार करण्याचा भाग पडला. या विशालच्या बॅट मधून येतोय. होती त्या नक्कीच अशोकच्या माध्यमातून पाहायला भेटत. गेल्या प्रहार करायला सुरुवात केली. 7 धावेने उद्घाटन केलं गेलं आपल्या बॅट मधून. नक्कीच पुन्हा गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला. हा येतोय कणकणीचा चौका. दुसऱ्या ते तिसऱ्या भूमिकेत पाठवलं असतं तर जमते मग या धावा निश्चित 40 आकड्यापासून दूर जाऊ शकल्या असत्या. नक्कीच उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला आहे. हा येईल का दुसरा चौकार? नक्कीच चांगली फील्ड निश्चित बघायला भेटेल. सहजासहजी 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केलाय, विकेटचं पतन, आणि सहजासहजी 2 धावा निश्चित कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा पतन होता पण कुठेतरी विकेटचा पतन केला गेला आणि 2 धावेच्या सहाय्याने दापलकर धावा पाहू शकाल आपण. 43 धावा पाहतोय आपण. 4 षटकाचा सामना होता. 24 चेंडूचा अद्याप खेळ समाप्त झालाय. 24 चेंडू मध्ये 43 धावा लागल्या होत्या आणि 44 धाव्यांचं आव्हान ठेवलंय वाघाचीवाडी संघाने मुंडेवाडी संघापुढे. तर इथं वाघाचीवाडी संघ आपण मैदानामध्ये जायचंय.
तिचा विलंब करू नका. संघ आपण त्वरित मैदानाच्या बाहेर या आणि आपली ओपनिंग जोडी रेडी टेबलच्या येणाऱ्या 24 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल विजयासाठी. आपण पनसवाडी बनामा बोंडारपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. नक्कीच जर आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसायचं असेल तर त्वरित आपण नाणेफेक करण्यासाठी या दोन्ही संघाचे कप्तान जास्त विलंब घेऊ नका. याच्यानंतरचा सामना आपलाच असू शकतो. त्वरित आपण यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार बोंडारपाडा संघ आणि पनसवाडी संघ. तर त्वरित यायचं पण दोन्ही संघाचे कर्णधार. मुंडेवाडी संघाची ओपनिंग जोडी मैदानामध्ये रवाना करायची. ओपनिंग जोडी जाण्याच्या अगोदर जर आपण नाणेफेक करण्यासाठी आले तर नक्कीच आपण कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जाईल. तर आपण त्याच्या अगोदर आला तर नक्कीच कॅमेरा फिरवला जाईल. बघूया आपण पनसवाडी संघाचा इथे कर्णधार निश्चित आला गेलाय पण बोंडारपाडा संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचंय. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार आले तर नाणेफेक केली जाईल. पनसवाडी आणि बोंडारपाडा दोन संघापुढे नाणेफेक केली जाईल. बालू चौधरीच्या हस्ते यांचे नक्कीच पाहायला भेटेल आपल्याला. नक्कीच फणसवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम काय निर्णय असेल आपला नक्कीच कळवला जाईल थोड्या टायमाने. नक्कीच आपण सामना पाहतोय. मुंडेवाडी म्हणा वाघाची वाडी येणारे 24 चेंडू आणि 44 धाब्यांची गरज असेल. मुंडेवाडी संघाला खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी निश्चित केली होती पण शेवटच्या षटक कुठेतरी मागडे षटक पडले गेले. 3 चेंडू निश्चित चांगले पेकले होते पण शेवटचे 3 चेंडू कुठेतरी मागडे पडले गेले. षटकार आणि चौकार आणि प्लस 2 धाबा निश्चित आल्या गेल्या आणि जो स्कोर पाहिजे होता तो स्कोर निश्चित दिसून आला गेलाय. कशा प्रकारे आता ती कमबॅकिंग गोलंदाजी तर करावी लागेल वाघाची संघाला. कारण 24 चेंडू मध्ये आपल्याला 44 धाबा वाचवायच्यात. कशा प्रकारे आपण गोलंदाजी करू शकतो हे निश्चित बघावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. मुंडेवाडी संघापुढे ओपनिंग जोडी आपण निश्चित पाहतोय. प्रकाश आणि संदीपला पाहतोय. तर स्ट्राईकला तुम्ही पाहू शकला पण प्रकाशला नॉन स्ट्राईकला पाहू शकाल. संदीपला कशा प्रकारे आपण बॅटिंग लाईन ठेवू शकतो हे निश्चित बघावं लागेल. कारण येणारे 24 चेंडू मध्ये आपल्याला 44 धाबा काढायच्या. त्या 44 धाबा कशा प्रकारे आपल्या बॅट मधून येतील हे निश्चित बघावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. विजयला पाहतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला होता. विकेटचं पतन प्रताप लागला गेल्या प्रकाशला. बॅक टू बॉलर प्रकाश ओ टू डीजे. न्यू बॅटर पाहतोय मुंडेवाडी संघापुढे.
पांडुरंगला पाहतोय कशा प्रकारे पहिला चेंडू निश्चित फेकला गेला विजयच्या गोलंदाजीवर. चांगली गोलंदाजी निश्चित होती. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केला गेला. दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकू शकतो पांडुरंगसाठी. नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू होता पण उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला होता पण सक्सेस कुठेतरी भेटला नाही. सहजासहजी निदामध्ये कन्वर्ट केला गेला. चांगली गोलंदाजी वाघाची संघापुढे विजयच्या माध्यमातून बघायला भेटे. अद्याप 2 चेंडू फेकून झाले तर एकही धाव खर्च करत नाहीये. जरा जमते 5 ते 6 धावा जर या षटकामध्ये आले तरी फुटबॉल षटक आपण सहजासहजी खेळू शकत. कुठेतरी सहजासहजी तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू मध्ये कन्वर्ट केला गेला. चांगली गोलंदाजी बघायला भेटते वाघाची संघापुढे. एक धाव सुद्धा आपल्याला खर्च करावी लागेल आता मुंडेवाडी संघाला, कारण ज्या धाब्यांची गरज आपल्या संघापुढे आहे त्या धाबा कुठेतरी दिसून येत नाहीये. 24 चेंडू मध्ये 44 धाबा. आव्हान काही इतकं मोठं नाहीये. सहजासहजी आपण कंप्लीट करू शकतो पण त्या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद आपल्याकडे असणं गरजेचं असतं. कशा प्रकारे चौथा चेंडू निश्चित उडवला गेला होता. एक धाव सहजासहजी कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित सक्सेस झाला. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या सहाय्याने श्री गणेश निश्चित केला गेलाय मुंडेवाडी संघाचा. अद्याप 4 चेंडू फेकून झालेत. फक्त 2 धावा खर्च करतोय विजय हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी बघायला भेटते वाघाची वडी संघापुढे. कशा प्रकारे धावा येतील मुंडेवाडी संघापुढे हे निश्चित बघावं लागेल. नक्कीच उडवण्याचा प्रयत्न केला होता पण कुठेतरी अपील जास्त नाही. अपिलामध्ये उत्साह कमी भेटला आणि सहजासहजी विकेटचं पतन केला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होता. कुठेतरी विकेट सुद्धा गमावी लागली. पांडुरंगला परतावा लागला. जिथं 1 धाव होती तिथं 2 धाबा लालच करण्याच्या नादात सहजासहजी विकेटचं पतन केलं गेला. तर आपण एक धाव असते तिथं एकच धाव निश्चित करावे लागते. जिथं 2 धावा तिथं 2 धावा कंप्लीट कराव्या असतात पण कुठेतरी त्या धाबा आपल्याला सहजासहजी काढता आल्या गेला आणि विकेटचं पतन केलं गेला. कशा प्रकारे आपण गोलंदाजी करता हे सहजासहजी आपल्याला बघावं लागेल. चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून निश्चित बघायला भेटते. अद्याप फक्त 3 धावा दाखल करावं लागले. तर चांगली गोलंदाजी बघायला भेटते वाघाची वडी संघापुढे. आपल्याला 44 धावा कशा वाचवायच्या नक्कीच गोलंदाजीवर दिसून येत आहे. ज्याला विजयला सुद्धा माहित आहे कारण आपल्या षटकामध्ये जमते 4 ते 5 धावा गेले तर आपण कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी करू शकतो. कशा प्रकारे 24 चेंडू मध्ये आपण 44 धावा वाचू शकाल हे निश्चित बघावं लागेल. नक्कीच तेजसला पाहतोय पण न्यू बॅटर कशा प्रकारे आपण गोलंदाजी करता आणि कशा प्रकारे आपण बॅटिंग लाईन ठेवता हे निश्चित बघावं लागेल. कारण आता बॅटिंग लाईनचा विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आपल्या संघापुढे. त्या धावा कशा येतील हे निश्चित आपल्याला बघावं लागेल कारण आपल्याकडे धाब्यांचं आव्हान मोठं आहे. त्या आव्हानाला समोर जाण्याचं काम आपल्याला करावं लागेल. चांगली गोलंदाजी निश्चित विजयच्या माध्यमातून बघायला भेटे. नक्कीच चेंडूला सहजासहजी सन्मान दिला गेला. नक्कीच 1 धाव सहजासहजी कंप्लीट केले. 4 धावा दाखल करावे लागले. पहिलं षटक संपुष्टात आलंय. 4 धावा दाखल करावे लागले. चांगली गोलंदाजी विजयच्या गोलंदाजीवर बघायला भेट मी म्हटलं होतं कारण त्या षटकामध्ये 5 ते 6 धावा आल्या तर सहजासहजी कुठेतरी वर्चस्व गाजू शकतो वाघाची संघ. त्या धावा सहजासहजी दिसून येऊ लागल्या तर विजयच्या गोलंदाजी बऱ्या चांगली गोलंदाजी वाघाची संघ पुढे बघायला भेटते. त्या धावा जर आपण कशा प्रकारे धाबा आपल्याकडे येतील आज हे निश्चित मुंडेवाडी संघाला करावं लागेल. नक्कीच न्यू गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकला कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो विशाल. खऱ्या अर्थाने पहिल्या षटक निश्चित विजयने फेकला गेला. फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. अशीच गोलंदाजी जर आपण केली तर जमते. मग दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 5 ते 6 धावा आपण खर्च केला तर जमते. मग आव्हान थोडं मोठं राहू शकतं. अद्याप स्ट्राईकला असू शकतो. तेजसला पाहतोय. तेजसला सुद्धा आता हाणामारी करणं गरजेचं असेल कारण 44 धाब्यात आपल्याला पाठला करायचा. अद्याप 4 धावा फक्त लागले होते. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये आपल्याला 40 धावा काढायच्या. धावा कशा प्रकारे आपल्या बॅट मधून येतील निश्चित बघावं लागेल. पहिला चेंडू फेकला जाईल विशाल कडून तेजस साठी. नक्कीच पहिला चेंडू फेकला गेला. अवांतर धाबेचं सांगता होते. वाईट चेंडू मध्ये कन्वर्ट केला गेला. 5 धावा दाखल कर लागले.
अद्याप एक एक धाव जर आपण खर्च केले गेली त्या धाबेची किंमत आपल्याला मोजावी लागेल, कारण ज्या धाबा आपल्याकडे आहेत त्या धाब्यांचा किंमत आपल्याला ठेवावी लागेल. कशा प्रकारे आपण गोलंदाजी करता, एक गोलंदाजी करता ते निश्चित आहात, पण चांगली गोलंदाजी सुद्धा करणं गरजेचं असतं. नक्कीच मोठा पटका खेळला निश्चित किती धाव खर्च करू शकतो. एक धाव सहजासहजी कंप्लीट, एकच धाव समाधान मानावं लागेल. कुठेतरी ज्या धाब्यांची गरज आहे त्या धाबा कुठेतरी दिसून येत नाही. मुंडेवाडी संघापुढे मुंडेवाडी संघाला विचार करावा लागला. अद्याप 6 धावा धाबा करावं लागल्या, कारण आपल्याकडे 44 धाब्यांचं आव्हान आहे. त्या धावाला कशा प्रकारे आपण कन्व्हर्ट करू शकतो हे निश्चित बघावं लागेल, कारण जितका आपण मोठे पटके केला तितका आव्हान आपल्याला सोपं राहू शकतो. कशा प्रकारे चांगली गोलंदाजी बागाजीवाडी संघापुढे निश्चित बघायला भेटते. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या विजयने, आणि दुसऱ्या षटकामध्ये अद्याप 2 चेंडू फेकून झाले, त्या 2 धावा खर्च, 1 चेंडू फेकून झाले, त्या 2 धावा खर्च करतोय विजय विशाला गोलंदाज. नक्कीच हा ट्रॅकर चेंडू होता, आपण कुठेतरी बुडवण्याचा निश्चित प्रयत्न केला होता. एक धाव सहज कंप्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चित केलाय. 2 धाबा सुद्धा सहजासहजी कंप्लीट. 2 धाब्याच्या सहाय्याने नक्कीच तारखेकर धावा पाहू शकाल, पण 8 धाबा कुठेतरी ज्या धाब्यांची गरज आहे त्या धाबा निश्चित येण्याचा प्रयत्न करावा लागेल आता मुंडेवाडी संघाला, कारण आपल्याकडे धाबा निश्चित कमी आहेत. त्या धाबा कशा प्रकारे आपण वाढवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या बॅटमधून धावा येऊ शकेल. चांगली गोलंदाजी निश्चित बघायला भेटेल बागाजीवाडी संघापुढे. चांगली गोलंदाजी विशाल करतोय नक्कीच. नक्कीच एकच धाव समाधान मानावं लागेल. एक एक धाव जरी आपल्या खात्यामध्ये ऍड झाली तरी आव्हान पुढल्या षटकामध्ये सहजासहजी कमी राहू शकतो. त्या आव्हान कशा प्रकारे आपण कंप्लीट करू शकतो हे निश्चित बघावं लागेल. नक्कीच चेंडू निश्चित फेकला गेला, 9 चेंडूची संख्या होते. 1+4 अशा 5 धाबा कुठेतरी धाबा निश्चित मुंडेवाडी संघापुढे येऊ लागल्यात. कुठेतरी नशिबाची साथ आणि 4 धाबेला कन्वर्ट केला गेलाय. 14 धाबा दाखल करावं लागल्यात. कुठेतरी कुठेतरी चांगला चेंडू निश्चित टाकला होता, पण सहजासहजी चेंडू 9 चेंडूची संख्या झाली आणि 1+4 अशा 5 धाबा कन्वर्ट केल्या गेल्या. कुठेतरी नशिबाची साथ मुंडेवाडी संघापुढे. कशा प्रकारे फ्रीडचा फायदा घेता आला नाहीये. कुठेतरी फ्री हेड होता, निश्चित मोठा पटका खेळायचा प्रयत्न केला होता तेजसनं, पण कुठेतरी तेजसला सहजासहजी समजलं गेलं नाही आणि निधामध्ये कन्वर्ट केला गेला. तर अजूनही धाबा आपल्याकडे आहेत, त्या धावा कशा प्रकारे येतील निश्चित बघावं लागेल, कारण ज्या धाब्यांची आपल्याकडे गरज होती त्या धाबा निश्चित दिसून येतात, पण त्या धाबा कशा प्रकारे आपण कन्वर्ट करू शकतो निश्चित बघावं लागेल. चेंडू उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला, एक धाव सहजासहजी कंप्लीट, एकच धावावर समाधान मानावं लागेल. चांगली फील्ड बघायला भेटते बागाजीवाडी संघापुढे. ज्या धावेची गरज होती त्या धावा जर वाचवल्या गेल्या तर सहजासहजी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. अशा प्रकारे आपण गोलंदाजी करता त्या गोलंदाजीवर हावभाव ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. आपण गोलंदाजी सहजासहजी करू शकाल, पण बॅटर आपण पाहू शकाल त्या बॅटरच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला गोलंदाजी करावी लागते. तर आपण बॅटर चांगला असलो सहजासहजी चांगली गोलंदाजी करतो, तर बॅटर चांगला नसला तर आपण सहजासहजी त्या बॅटरला मारण्याचा प्रयत्न करतो. कशा प्रकारे आपण निश्चित गोलंदाजी करतो विशाल. कुठेतरी 9 चेंडू टाकल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटली आहे. एकच धावावर समाधान मानावं लागेल. दुसरे षटक संपीट आलंय, 16 धावा दाखल करायला लागले. तर नक्कीच 28 धाव्यांची गरज. कशा प्रकारे त्या धाबा आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. आपण ज्ञानेश्वरला पाहतोय
वैयक्तिक फैलावणे संघासाठी तिसरा षटक फेकण्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो. नक्कीच पहिला चेंडू फेकला गेला, त्रिफळ उद्ध्वस्त, OUT आउट, बॅक टू पॅव्हलियन. न्यू बॅटर पाहू शकाल आपण तुळशीरामला पाहतोय कुठेतरी आता दडपणे खाली आणून ठेवला या मुंडेवाडी संघाला. कारण 24 चेंडू मध्ये आपल्याला 44 धाबा काढायचे होते. आव्हान इतकं मोठं नव्हतं, आव्हान सहजासहजी आपण कंप्लीट करू शकला असता, पण त्या आव्हानाला सामोरं जाण्याचं काम आपल्यामध्ये दिसून येत नाही. कारण ती क्षमता आपल्याकडे असली ना तर सहजासहजी आपण वर्चस्व निर्माण करू शकतो. कशा प्रकारे आपण त्या धावांची मदल मारू शकतो हे निश्चित बघावं लागेल. कारण जितके आपल्याकडे धाबा येतील तितकं आपलं आव्हान सोपं होऊ शकतं. कारण समुद्राचा विचार केला तर समुद्र भरपूर मोठा आहे, त्यामधून माती पण येते, सोना पण येतो, तिथून वाळू पण येऊ शकते, पण त्या समुद्राला भरतीचा माज नसतो. कारण आपण किती पण धाबा करा, किती पण बॅटिंग लाईन चांगली ठेवा, पण त्यात आपल्याला माज नसला पाहिजे. नक्कीच दुसरा चेंडू सुद्धा टाकला गेला, त्रिफळा उद्ध्वस्त, बॅक टू बॅक 2 चेंडू, विकेटचं पतन. न्यू बॅटर पाहतो आपण सुनीलला पाहतोय कुठेतरी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी निश्चित बघायला भेटते, 2 चेंडूवर 2 त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकल्या, चांगली गोलंदाजी बघायला भेटते बागेजवाडी संघापुढे. ज्ञानेश्वरला सुद्धा माहित आहे धाबा कमी आहेत आपल्याकडे, त्या धाबा कशा वाचवायच्या आहे निश्चित आपल्या गोलंदाजीवर करावी लागेल. नक्कीच तिसरा चेंडू सुद्धा सहजासहजी टाकला होता, पण कुठेतरी 4 धावांमध्ये कन्वर्ट केला गेला, विकेटचं पतन केला तर तरी या शृंखलेमधली पहिली हॅट्रिक आपल्या नावावर कोरली गेली असते. त्या हॅट्रिक पासून वंचित राहण्याचं काम मुंडेवाडी संघाने केलं आणि 4 धावेसाठी कंप्लीट केला हा चेंडू. अजूनही धाब्यांची गरज करावी लागेल, त्या धाबा कुठेतरी दिसून येत नाहीये. की जर चांगली गोलंदाजी बघायला भेटते अद्याप 4 चेंडू फेकून झाले तर फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च करतोय ज्ञानेश्वर गोलंदाज. तर अशीच गोलंदाजी जशी विजयने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी ज्ञानेश्वर कडून सुद्धा बघायला भेटते. कारण आपल्या धाबा कशा वाजवायच्या ते निश्चित त्यांच्या गोलंदाजीवर दिसून येत आहे. ते मग 44 धाब्यांचं आपलं आव्हान होतं, त्या आव्हानाला सामोरं जाण्याचं काम वाघाजवाडी संघ करतोय. नक्कीच कुठेतरी सरळ बॅटने धाबा येत नव्हत्या, पण कुठेतरी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या नंतर रिव्हर्सचा सुद्धा सक्सेस झाला लगे तो लगी नाही तो बरबाद आहे. कुठेतरी रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये सक्सेस भेटला गेला नाहीये आणि सहजासहजी निधामध्ये कन्वर्ट केला गेला. अजूनही काही धाब्यांची गरज असेल मुंडेवाडी संघाला, कारण आपल्याकडे चेंडू कमी आणि धाबा जास्त. नक्कीच उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण झेल होती, पण झेल कॅरी करता आले नाहीये. सहजासहजी एक धाव कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न केला आहे, 2 धाबा सुद्धा सहजासहजी कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. 2 धाबीच्या साहाय्याने 22 धाबा धाबाकडे लागले तर तिसरे षटक संपुष्टात निश्चित आलंय. येणारे 6 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. चौथा गोलंदाज कोण असू शकतो हे निश्चित बघावं लागेल. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. मारुतीला पाहतोय
कशा प्रकारे आपण गोलंदाजी करू शकतोय निश्चित आपल्या गोलंदाजीवर दिसून येतोय. कारण अद्याप 3 षटकाचा खेळ अद्याप समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 22 धावा खर्च केले. आता चांगली गोलंदाजी बघायला भेटल्या वाघाजवाडी संघापुढे. आपल्याला माहित आहे कारण आपल्याकडे धावा कमी आहेत. धावा कशा वाचवायच्या आता हे निश्चित आपल्याला बघावं लागेल. एक एक धाव जरी आपण वाचवली गेली त्या धावा 14 आपल्याकडे येऊ शकतील. आता मारुतीला पाहतोय आपण येणारे 6 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज आहे. कशा प्रकारे आता बॅटिंग लाईन देऊ शकतो मुंडेवाडी संघ. कारण आपण अनेक वेळा म्हणतो की जगा इतकं की आनंद कमी पडेल, असं इतका की आयुष्य कमी पडेल, काही मिळेल की नाही मिळेल ही नशिबाचा खेळ असेल. पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. ते प्रयत्न दिसून येतील का मुंडेवाडी संघापुढे. कारण पहिला चेंडू फेकला गेला, 4 धावेसाठी कन्वर्ट केला. हे प्रयत्न करावे लागतील आता मुंडेवाडी संघाला. 4 धावेच्या सहाय्याने दाभेलकर धावा पाहू शकला आपण. 26 धावा पाहतोय. कुठे त्याच्या धाब्यांची गरज होती. धाबा निश्चित येऊ लागले आता मुंडेवाडी संघापुढे. येणारे 5 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. नक्कीच कुठेतरी मोठा फटका खाल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी बघायला भेटते मारुतीच्या गोलंदाजी. बरं सहजासहजी चेंडू टाकला गेला. पहिला चेंडू निश्चित टाकला गेला होता, 4 धावेसाठी कन्वर्ट केला गेला. आणि दुसरा चेंडू निश्चित चांगला टाकला गेला, ब्रह्मास्त्र वापरला गेला आणि निदामध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगली गोलंदाजी बघायला भेटते मारुतीच्या गोलंदाजी. बरं मारुतीला सुद्धा माहित आहे जसे आपण आपल्या गोलंदाजी आपण आपल्या 3 षटकामध्ये केली आहे तशीच आपण गोलंदाजी केली तर आपल्याला खेळाडूमध्ये होते निश्चित मोजावी लागेल. एकच धावावर समाधान मानावं गेला. 1 धावेच्या सहाय्याने 27 धावा पाहतो आपण. ज्या धाब्यांची गरज आहे त्या धाबा कुठेतरी दिसून येत नाहीये मुंडेवाडी संघाला. कारण थोडा विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निश्चित वाघाजवाडी संघ प्रयत्न करतोय. पण त्या प्रयत्नाला यश मुंडेवाडी संघ पुरून टाकेल का बघूया आपण. येणारी 3 चेंडू 17 धाब्यांची गरज. बॅक टू बॅक 3 षटकार फेकावे लागतील ग्राउंडच्या बाहेर. नक्कीच चांगला चेंडू होता. हा ट्रायकर चेंडू उडवण्याचा निश्चित प्रयत्न केला होता पण कुठेतरी सफलता निर्माण झाली आणि सहजासहजी निदामध्ये कन्वर्ट केला गेला. चांगली गोलंदाजी बघायला भेटते मारुतीच्या गोलंदाजीवर. जमतेम धावा पाहिजे होत्या, धावा वंचित ठेवण्याचं काम केलं आणि सहजासहजी विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न वाघाजवाडी संघ करतोय. पुन्हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू धाव. येणारे 1 चेंडू 17 धाब्यांची गरज.